चला तर मंडळी, आज आपण वर्षभर टिकणारं मस्त असं चटपटीत मिरचीचं लोणचं बनवतोय। तसं म्हणायला गेलं तर मिरचीचं लोणचं अगदी झटपट बनवून तयार होतं, पण या पद्धतीने जर केलं तर बनवल्या बनवल्या लगेचच ताटात घेऊन मस्तपैकी भाकरी किंवा चपाती सोबत आपण याला सर्व करू शकतो। नेहमीपेक्षा एकदम वेगळी पद्धत आहे आणि 100% नो फेल रेसिपी आहे। शिवाय वर्षभरात याला कधीही बनवू शकतो। रेसिपी आवडली तर एकदा ट्राय करून बघा आणि एक महत्त्वपूर्ण लाईक सुद्धा नक्की करा। चला तर मग खूप साऱ्या टिप्स सहित चटकदार मिरचीचं लोणचं बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी मध्यम तिखट असलेली मिरची घेतली आहे। आवडत असल्यास तिखट मिरची घेतली तरी सुद्धा चालेल। मध्यम तिखटाची मिरची ही पोपटी रंगाची असते आणि जर तिखट मिरची घ्यायची असेल तर ती थोडीशी हिरवी डार्क रंगाची असते। पाव कप मी इथे मोहरीची डाळ घेतली आहे। अंदाजे 25 ते 30 ग्राम इतकी ही मोहरीची डाळ आहे। आवडीनुसार थोडीफार कमी जास्त मोहरीची डाळ तुम्ही इथे घेऊ शकता। 50 ग्राम पांढरे तीळ घेतले आहेत। त्याचबरोबर पाव चमचा हळद घेतली आहे। अर्धा चमचा मेथ्या घेतल्या आहेत, ज्याला मेथीच्या बिया असंही म्हणतात। यापेक्षा जास्त मेथीच्या बिया घेऊ नका, नाहीतर लोणचं कडवट लागेल। अर्धा किलो मिरच्यांसाठी मी इथे 250 ग्राम तेल घेतलं आहे। रोजच्या वापरातलं कोणतंही रिफाइंड ऑइल तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता। त्याचबरोबर मी इथे 100 ग्राम चिंच घेतली आहे। सकाळचा नाश्ता झाला की आधी मी चिंच भिजत घातली आणि आता साधारण चिंच भिजत घालून 4 ते 5 तास झाले आहेत। चला तर मग अशी ही पूर्व तयारी करून झाली की लोणचे करण्याची सगळ्यात पहिली स्टेप मिरची आपल्याला त्याच्या देठांसकट स्वच्छ धुवून घ्यायची आहे। यात जर एखादी सडलेली किडलेली मिरची असेल तर ती काढून टाकायची। एखादी जरी मिरची खराब असेल तरी ही लोणचं फार काळ टिकणार नाही किंवा याला पटकन बुरशी लागू शकते। मग आता कुठल्याही पद्धतीने जरी आपण मिरचीचं लोणचं बनवत आहोत तर ही काळजी आपल्याला घ्यायचीच आहे। मिरच्या स्वच्छ धुवून झाल्या की याला एखाद्या चाळणीत काढायची आणि एखाद्या स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर मिरच्यांना सुकायला ठेवायचं। असं केल्यामुळे मिरच्यांमध्ये पाण्याचा अंश शिल्लक राहणार नाही। यातलं पाणी व्यवस्थित निथळून गेल्यामुळे ज्यावेळी आपण मिरच्या फ्राय करणार त्यावेळी तेल आपल्या अंगावर उडणार नाही। मिरच्या एकीकडे सुकत आहेत तोपर्यंत आपल्याला चिंचेचा घट्ट गर तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी चिंच मिक्सर मध्ये आपण बारीक वाटून घेणार आहोत। चिंच वाटताना पाण्याचा वापर आपल्याला बिलकुल करायचा नाही। लिंबू मिरचीचं लोणचं तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे, पण चिंच वापरून लोणचं करण्याची ही पद्धत तुम्हाला माहित आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा। शिवाय लिंब महाग असतील तेव्हा ही पद्धत एकदम बेस्ट आहे आणि चवीला सुद्धा एक नंबर टेस्टी आहे। एकदा बनवाल तर जिभेला चटक लागेल। आपला वेळ आणि पैसा वसूल रेसिपी आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय चिंच मी मिक्सर मधून छान पैकी वाटून घेतलीये। आता यातला गर आधी आपल्याला काढून घ्यायचा आहे। यातला जोही कचरा किंवा चोथा शिल्लक राहील तो वेगळा करायचा। त्यासाठी मी इथे पिठाची चाळण घेतलीये। जर पुरण करण्याची चाळण असेल तर तीही घेऊ शकता। तर बघा या पद्धतीने चिंचेचा गर आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायचा आहे। चिंच गाळून घेतल्यामुळे त्यातला जो चोथा आहे तो चाळणीत राहील आणि जो आपला गर आहे तो व्यवस्थित बाजूला निघेल। तर बघा अशा पद्धतीने आपला मिरचीचं लोणचं करण्यासाठी चिंचेचा घट्ट कोळ तयार आहे। चिंच घेताना चांगल्या क्वालिटीची घ्यायची, जाळी अळी लागलेली चिंच घ्यायची नाही। चिंच आधी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आणि मग ती भिजत घालायची। अशी छोटी मोठी काळजी व्यवस्थित घेतल्यामुळे लोणचं आपलं वर्षभर छान टिकेल। चला आता पुढची तयारी करूया। गॅसवर कढई ठेवली आहे। सगळ्यात आधी आपण मोहरीची डाळ भाजून घेणार आहोत। मोहरीची डाळ ही पातळ असते, लगेचच करपू शकते, त्यामुळे मंद आचेवर अगदी हलकीशी भाजून घ्यायची। भाजून झाली की लगेचच एका ताटात काढून घ्यायची। आता तीळ आणि मेथीचे दाणे आपल्याला न करपवता छान असे भाजून घ्यायचे आहेत। जर 1 किलो मिरची घेऊन लोणचं बनवायचं आहे तर इतर सगळी साहित्य दुप्पट घ्यायचे। ज्याही कमी जास्त प्रमाणात लोणचं करायचं आहे त्यानुसार साहित्यांचं प्रमाण सुद्धा कमी जास्त घेऊन अगदी सेम पद्धतीने लोणचं आपल्याला करायचं आहे। तर तीळ आणि मेथ्या व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर याला मी खलबत्त्यात काढून घेतलं। भाजलेल्या मोहरीच्या डाळीपैकी अर्धी डाळ मी इथे घेतली आहे। आता याला जाडसर कुटून घ्यायचंय। तुम्ही मिक्सर मधून देखील याची जाडसर भरड करून घेऊ शकता। तर ही रेसिपी ना मंडळी माझ्या ननंद ताई साहेब आहेत ज्या ऍग्रीकल्चर मध्ये आता शिकत आहेत। बिझनेस करण्याच्या हिशोबाने लोणच्याचे बरेच प्रकार त्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये शिकवले आहेत आणि खास तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी मी त्यांच्याकडून लोणच्याचे बरेच प्रकार आणि मसाल्यांचे प्रकार सुद्धा शिकून घेतलेत। तर स्पेशली त्यांच्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला आता पुढची प्रोसेस करायला घेऊयात। तर बाकीची तयारी करेपर्यंत मिरच्या व्यवस्थित सुकल्या आहेत। आता मिरच्यांची देठ काढून घ्यायची आहेत। देठ काढून मिरच्या धुतल्या तर मिरच्यांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते, त्यामुळे देठांसकटच आपण मिरच्या आधी धुवून घेतल्यात। मिरच्यांचे सगळे देठ काढून झाले आहेत। आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे। आपल्या आवडीनुसार मिरचीचे लहान मोठ्या आकारांमध्ये तुकडे तुम्ही इथे करून घेऊ शकता। तर बघा या पद्धतीने मी मिरच्या कट करून घेत आहे। सगळ्या मिरच्या कट करून झाल्या आहेत। आता याला फ्राय करून घेऊयात। चला कढई गरम करण्यासाठी
ठेवली आहे। आता यामध्ये 250 ग्राम तेल घेऊयात। तेल आपल्याला अगदी अचूक प्रमाणात घ्यायचे, वाटलंच तर अजून थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल, कारण तेलामुळेच लोणचं वर्षभर टिकायला मदत होते। तुम्ही बघतच असाल मार्केट मधल्या लोणच्यांवर सुद्धा इंचभर तेल तरंगतच असतं, कारण तेलामुळे लोणच्याचं हवेपासून संरक्षण होतं, ज्यामुळे लोणचं दीर्घकाळ टिकायला मदत होते। चला आता यामध्ये सगळ्या मिरच्या घालायच्या। मिरच्या आपल्याला मोठ्या ते मध्यम आचेवर छान तळून घ्यायच्यात। मिरच्यांना पांढरा रंग यायला सुरुवात झाली की गॅस मंद आचेवर करायचा। आता तीळ, मोहरी, मेथीची केलेली ताजी भरड घालायची, पाव चमचा हळद, चिंचेचा घट्टसर कोळ घालायचा आणि 2 टेबलस्पून इतकं मीठ घालायचे। आणि आता याला मध्यम ते मंद आचेवर तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय। याला अर्धवट शिजवायचं नाही, नाहीतर लोणचं लवकर खराब होऊ शकतं। मगाशी सगळे साहित्य घालताना मोहरीची डाळ राहिली होती घालायची, तर ती सुद्धा घालून घेऊयात। सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर आता याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकताय लोणच्याला तेल सुटलेलं आहे, मस्त असं यातला मसाला परतून झालाय। मिरचीचं लोणचं दिसायलाही खूप छान दिसतंय, मस्त असा लोणच्याचा फ्लेवर घरभर दरवळतोय। आता गॅस बंद करायचा आणि लगेचच कढई खाली काढायची। यामध्ये आता 1 टेबलस्पून व्हिनेगर आपल्याला मिसळून घ्यायचंय आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही जर बिझनेस करण्याच्या हिशोबाने मोठ्या क्वांटिटी मध्ये हे लोणचं बनवत असाल तर 1 किलो मिरचीच्या हिशोबाने 2 चमचे ॲसिटिक ऍसिड व्हिनेगर सोबतच यामध्ये घालून मिसळायचं आहे। घरी खाण्यासाठी बनवताय तर ॲसिटिक ऍसिड वापरण्याची गरज नाहीये। तर बघा इथे लोणचं आपलं बनवून तयार आहे। याला आधी संपूर्ण थंड होऊ द्यायचंय। पूर्ण थंड झाल्यानंतर यातला मसाला मिरची सोबत व्यवस्थित सेट होतो। तर बघा थंड झाल्यानंतर या पद्धतीने मिरचीचं लोणचं दिसत आहे। अतिशय स्वादिष्ट चटपटीत असं हे लोणचं बनवून तयार होतं। तुम्ही जर पहिल्यांदाच लोणचं बनवत असाल तरी सुद्धा 100% परफेक्ट बनवून तयार होईल। सुरुवातीपासूनच योग्य प्रमाणासहित अचूक माहिती देण्याचा मी प्रयत्न केलाय, तुम्ही नक्की एकदा करून बघा। अशा पद्धतीने मिरचीचं लोणचं बनवून आपल्या घरातल्या मंडळींना आणि पाहुण्यांना खाऊ घाला, 100% ते तुमचं कौतुक करतील आणि रेसिपी सुद्धा मागतील। व्हिडिओ आवडला तर खूप खूप शेअर करा आणि लाईक करायचं राहून गेलं असेल तर एक महत्त्वपूर्ण लाईक सुद्धा करा। लोणचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला हवाबंद बरणीत घालून ठेवायचं आहे आणि लागेल तसं सर्व्ह करायचं। सर्व्ह करताना याला पाण्याचा हात लावायचा नाही किंवा उष्टे वगैरे चमचे यात अजिबात वापरायचे नाही। तर वर्षभर टिकणारं आणि वर्षभरात कधीही करू शकतो असं मिरचीचं लोणचं बनवून तयार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली एक छान असं कमेंट करून कळवा। त्याचबरोबर असेच छान छान नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूयात एका छान अशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।